जास्त वाटलं मला. ओके. खूप छान. आणि पहिल्यापासून तर मुलाचं आज मेन प्रॉब्लेम काय होता मुलाचा. हं. मुलाचं आज फायनल प्रॅक्टिकल होतं 4 हं. दिवस. हं, म्हणजे हं, हं. त्याची थिअरी पेपर झाले. हं, आता फायनल 4 प्रॅक्टिकल आहे. आज गेला तो. हं, म्हणजे हं, 4 दिवस आहे. आणि थोडं म्हणजे थोडं शांत झालं. हं, आणि काय म्हणजे मोठा प्रॉब्लेम म्हणजे एक्झाम द्यायचा तो सॉल्व्ह झाला. हं, हं, हं. एक्झाम द्यायचा प्रॉब्लेम प्रिन्सिपल करावं लागेल. त्याला एम-बी-बी-एस करायचं होतं ना, ते त्याला हं, म्हणजे हं. करता नाही आलं. त्याच्यामुळे बरं. त्याला वाटलं फायनल केलं, की आपल्याला मग फायनल हेच करावं लागेल फिजिओथेरपी म्हणून तो फायनलला गेलाच नाही कॉलेजमध्ये. हं, मागच्या वर्षी. मग मग मॅडम कशी त्यांना म्हणजे परमिशन देणार? हं, डिसेंबरमध्ये परमिशन दिली नाही. हं, 1-2 महिने गेला, दिली नाही. मग ते आम्ही एक्सेप्ट केलं. 6 महिने माझं लेट गेलं, लेट गेलं हा म्हणाला. हं. पण नंतर मग आता पण त्यांनी तेच केलं, की मला तेव्हा नाही बसू दिलं म्हणून मी आता जात नाही. ओके. आम्ही हं, खूप हं, प्रयत्न हं. केले, की मी केलं असतं. मला म्हणजे पूर्ण इंटर्नशिप करायला मिळालं असतं. मी हं, केलं हं, असतं. त्याला हं, असं वाटलं, पण तुमची प्रेझेंटी महत्वाची आहे ना हं. युनिव्हर्सिटीला. बरोबर. 80% आणि हं, तुमची 50% पण नाही. त्यामुळे हं, ते काही त्याला हे नव्हतं मिळालं. हं, त्यामुळे आम्ही तर मग म्हटलं त्याला पनिशमेंट मिळाली आहे मॅडमला. मॅडमला हं, सांगितलं आम्ही, की त्याला 6 महिने मिळाली प्रॅक्टिस, पण आता तुम्ही नाही दिलं, तर तो खूप पूर्ण म्हणजे कोलमडून जाईल म्हटलं. हं. बरोबर. सांगितलं. जर तुम्ही त्याची हे करत असेल आणि मेरिट स्टुडंट आहे म्हटलं 96% होते त्याला. हं. 96 वाह! छान. 10ला. हं, हं, हां, तर त्यामुळे त्याला म्हटलं, की त्याला ॲडमिशन नाही मिळेल. त्यामुळे डिप्रेशन आलं हं, 2-3 वर्ष आणि पुन्हा कॉलेजची प्रोसिजर. त्यामुळे सगळं हं, लेटर वगैरे लिहिलं. मग युनिव्हर्सिटीला लेटर लिहिलं, तर प्रिन्सिपल मॅडमनी मग मान्यता हं. दिली. पण म्हणाले, ओके. की 1 महिना हा जर रेग्युलर आला, हं, शेवटचा म्हणजे हं, बाकी लोकांना सुट्ट्या आहे, पण हा 1 महिना अभ्यास हं. करायला, पण हा जर 1 महिना कॉलेजला आला, तर याला फॉर्म भरता येईल. अच्छा. म्हणून हं, नाही का तो 1 महिना रेग्युलर